श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. बघतो जे लोक पूजा करतात आणि निरंतर पूजापाठ करत आहे त्यांनी हे कसे माहीत करून घ्यावे की त्यांची जी पूजा आहे ती देवतेपर्यंत पोहोचत आहे किंवा मग त्यांच्यासोबत त्यांची जी इष्टदेवता आहे तिची शक्ती आहे. काही वेळा जेव्हा आपण पूजापाठ करतो किंवा मग कोणती साधना करतो तेव्हा ती शक्ती आपल्या अंगात वारं येण्याच्या स्वरूपात येते आणि आपण असे जाणवते की ही शक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या सोबत आहे. जेव्हा या शक्तीचे वारे आपल्यावर येते तेव्हा काही लोक चौकीही लावण्यास सुरुवात करतात आणि कोणाचे बोलणेही करण्यास सुरुवात करतात. आणि तसेच काही लोक असे आहेत ज्यांच्या अंगात वारे येते आणि त्यांचे गुरुही नाही आहेत, तर मग ते गुरु धारण करतात आणि त्यानंतर ते इतरांच्या विषयी बोलणे करू लागतात आणि जनकल्याण ते करू लागतात. बघतो पण काही वेळा असे होते जेव्हा तुम्ही पूजापाठ करता, कोणत्या मंत्राचा निरंतर मंत्रजप करत आहात आणि तुमच्यासोबत शक्ती आहे पण ती तुम्हाला जाणवत नाही, तुम्हाला हे माहीत पडत नाही किंवा मग काही वेळा लक्षणेही दिसतात त्यांच्याविषयी तुम्हाला, पण तुम्ही या गोष्टी क्लिअर करू शकत नसता की तुमच्यासोबत ती शक्ती आहे. कुठे ना कुठेतरी तुमच्या मनामध्ये हा संशय राहतोच की मी जेवढी पूजापाठ करत आहे, मी एवढा जो मंत्रजप करत आहे, काय जी माझी इष्टदेवता आहे जिचे मी एवढी पूजापाठ सेवा करत आहे ती माझ्यासोबत आहे किंवा त्याची शक्ती माझ्यासोबत आहे की नाही. तेव्हा तुम्ही कोणत्या चौकीवर पंडित अथवा भक्तांकडे जाता. बघतो ही लक्षणे तुमच्यासोबत होत आहे जे मी आता आपणास सांगत आहे. अशी ती कोणती लक्षणे आहेत ज्यांना जाणून तुम्हाला हे माहीत पडेल की तुमच्यासोबत तुमच्या इष्टदेवतेची शक्ती आहे. आणि तिची लक्षणे तुम्हाला जेव्हा क्लिअर होऊन जातात, जेव्हा तुम्ही कोणत्या चौकीवर पंडिताकडे जाता आणि त्या चौकीवर कोणी भगत तुम्हाला हे सांगतो की तुम्ही या देवतेची पूजा करा, तुमच्यासोबत या देवतेची शक्ती आहे. बघतो आता होते काय की जेव्हा कोणी व्यक्ती पूजापाठ करते तेव्हा तिच्यावर त्या दैविक शक्तीची कृपा होत असते. त्या देवतेची तरंगे तिच्या चारही बाजूस असतात, तिच्या शरीरात हळूहळू ती प्रवेश करत असतात. जर ती व्यक्ती बऱ्याच वेळेपर्यंत एकाच पद्धतीने पूजापाठ करते तर कुठे ना कुठेतरी त्या देवतेची ती शक्ती आहे ती पूर्ण रूपाने तिला प्राप्त होऊन जाते. बघतो आता मी आपणास सांगू इच्छितोय की तुम्ही कसे ओळखू शकता की तुमच्यावर दैवी कृपा आहे की नाही. तुम्ही हे कसे ओळखू शकता की तुम्ही जिची भक्ती करत आहात, तुम्ही जिची पूजापाठ करत आहात, तिची तरंगी तिची कृपा तुमच्यावर आहे की नाही. या तर मग सुरुवात करूयात. जर तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आलेला असाल तर मी आपणास नक्कीच विनंती करेन की या चॅनलला नक्कीच लक्षात ठेवा, जेणेकरून की जी पण मी माहिती देईन पूजापाठ भक्ती भक्तांच्या संबंधित ती सर्वात प्रथम तुम्हाला प्राप्त होईल. तर पहा बघतो की जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा पहिले लक्षण हे असते की तुमची पूजा देवतेपर्यंत पोहोचत आहे आणि दैवी कृपा तुमच्यावर आहे. तर ते लक्षण असे आहे, तुमच्या शरीरात कंपनी निर्माण होतात, तुम्हाला तरंगे जाणवू लागतात, तुमचे शरीर थरथर कापू लागते आणि तुमच्या अंगावर काटा उभा राहतो आणि तुम्हाला असे जाणवू लागते जसे की कोणती शक्ती तुमच्यात भरली गेलेली आहे, तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करणार आहे, अशा प्रकारचे तुम्हाला जाणवू लागते. मग जरी गरमीचे दिवस असो अथवा थंडीचे दिवस असो तुमच्या अंगावर काटा हा उभाच राहतो. फक्त दुसरे लक्षण हे की जेव्हा तुम्ही निरंतर मंत्रजप करत राहता तेव्हा तुम्हाला एक अशी मजा येऊ लागते की मानून चला की तुम्ही रोजच्या 5 माळी किंवा 1 माळ तुम्ही जप करता. तर जेव्हा तुम्हाला मजा येऊ लागते तेव्हा तुम्ही निरंतर त्या माळेचा जप करतच राहता. तुमचे असे मन करते की बस जप हा मी करतच राहावे. फक्त पुढील तिसरे लक्षण हे आहे की जेव्हा तुम्ही पूजापाठ करता तेव्हा तुमचे जे ध्यान आहे ते एकदम एकाग्रचित्त होऊन जाते. जसेच तुम्ही आसनावर बसाल, ज्या आसनावर बसून तुम्ही पूजा करता त्या आसनावर बसताच तुमचे जे ध्यान आहे ते पूजेसाठी लगेचच एकाग्र होण्यास सुरुवात होते. पूजेच्या वेळी तुमचे जे मन आहे ते एकदम शून्य होऊन जाते, तुमचे पूर्ण शरीर हे एकदम शून्य पडून जाते. तुम्हाला असे जाणवू लागते की तुम्ही कोणत्या सखोल झोपेत प्रवेश केलेला आहे, कोणत्या समाधीमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहात. तर तुम्हाला काही वेळा असे जाणवते की तुम्ही झोपेत आहात, पण ही जी स्थिती असते ती एक साधनेची स्थिती असते, एका ध्यानाची स्थिती असते. आणि जर तुम्ही या स्थितीत 1 तास 2 तास निरंतर ध्यान करत राहता तर तुम्ही समाधीच्या अवस्थेच्या परमार्थाचाही आनंद घेऊ शकता आणि काही लोक याचा अनुभव घेत असतातही. फक्त पुढील चौथी लक्षण आहे, जेव्हा दैवी कृपा होते तेव्हा आपले शरीर जे आहे ते गोल फिरण्यास सुरुवात होते, ते क्लॉकवाईज फिरण्यास सुरुवात होते. आणि जेव्हा तुमचे शरीर फिरण्यास सुरू होते तेव्हा तुम्हाला मजा येण्यास सुरुवात होते. तुम्ही इच्छित असलात तरी तुम्ही तुमच्या शरीराच्या या स्थितीला थांबवू शकत नाही आणि जर तुम्ही यास थांबवण्याचा प्रयत्न करता तर तुम्हाला जी मजा येत आहे ती मजा या स्थितीला थांबवण्यास देत नाही.
त्यानंतर पुढील 5वे लक्षण आहे, जसे तुम्ही या स्थितीला वेळ देऊ लागता तुमचे शरीर गोल गोल फिरत आहे असे जेव्हा तुम्हाला जाणवते आणि काही दिवस तुम्ही असे सुरू ठेवता, तर नंतर ही स्थिती तुम्हाला तुमच्या शरीर आता पुढे मागे हलवते असे जाणवू शकते. फक्त पुढील 6वे लक्षण असे सांगण्यात येते, जेव्हा तुमची पूजापाठ तुमच्या इष्टदेवतेपाशी पोहोचू लागते तर तुमच्यावर दैवी कृपा होऊ लागते. तेव्हा तुम्हाला मोठमोठ्या जांभया येण्यास सुरुवात होते. तुम्हाला थोड्या थोड्या वेळानंतर खूप मोठमोठ्या जांभया येत राहतात. फक्त मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगितलेले आहे की जेव्हा तुम्ही एक माळ, एक मंत्र, एक एकांत आणि एकाच आसनावर जर तुम्ही जप करता तेव्हा तुम्हाला दैवीय शक्ती प्राप्त होऊ लागतात. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे करू लागता, एकाच आसनावर बसू पूजापाठ जप करता, तेव्हा ते आसन ही ऊर्जावान होऊन जाते. एकाच माळेने जप करता तर ती माळ सुद्धा ऊर्जावान होऊन जाते. तर बघतो होते काय की जेव्हा तुम्ही पूजापाठासाठी एकाच आसनाचा प्रयोग करता, त्या आसनावर बसता, जसे त्या ऊर्जावान आसनावर बसता, तर अशा वेळी तुम्हाला जांभया येऊ लागतात. त्या देवतेची जी तरंगे असतात त्या तुम्हाला प्राप्त होण्यास सुरुवात होते. जसे कोणी गरम वस्तूवर बसतो तर त्याला ती गरमी जाणवते, तर अशाच प्रकारे जेव्हा कोणी साधक भक्त त्या आसनावर बसतो ज्यावर तो निरंतर जप करतोय, तर त्याला मोठमोठ्या जांभया येण्यास सुरुवात होते. तर अशा वेळी त्या जांभयांना रोखता कामा नये. बघतो आपल्या इष्टदेवतेचे निरंतर नाम घेत तुम्ही राहिले पाहिजे. तर बघतो ही होती काही महत्वाची 6 लक्षणे जी मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. जर तुमच्यावर कोणती दैवी कृपा होते, तुमची जी पूजा आहे ती तुमच्या इष्टदेवतेपर्यंत पोहोचत आहे, तर तुम्ही हे कसे ओळखू शकता आणि तिची काय लक्षणे असतात. फक्त आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.